नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी लेसन नंबर 4.3 सिल्वर ही पोएमचा आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघणार आहोत। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालवता कवितेला सुरुवात करूया। सिल्वर म्हणजे चंदेरी, सिल्वर म्हणजे चांदी होते, तर सिल्वर म्हणजे चंदेरी कलर सुद्धा होतो। ठीक आहे, तर इथं चंदेरी चंद्राचा जो प्रकाश आहे चंदेरी कलरचा, त्याच्याबद्दल इथं हे वर्णन केलेलं आहे या पोएम मध्ये। स्लोली सायलेंटली नाउ द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून, दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट्स अपॉन सिल्वर ट्रीज। आता अर्थ बघूया। स्लोली सायलेंटली नाउ द मून म्हणजे स्लोली म्हणजे हळुवारपणे, शांतपणे, नाउ द मून आता जो चंद्र आहे, वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून चालत आहे तो रात्री त्याच्या चंदेरी कलरच्या शून मध्ये म्हणजे बुटांमध्ये, चंदेरी कलरच्या बुटांमध्ये चंद्र जो आहे तो हळुवारपणे आणि शांतपणे चालत आहे। दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज, असे किंवा तसे, शी पियर्स अँड सीज तो डोकावून पाहतोय किंवा बघतोय, सिल्वर फ्रूट्स अपॉन सिल्वर ट्रीज चंद्राचा प्रकाश पडल्यामुळे झाडावरती ते झाड पण चंदेरी कलरचं दिसत आहे आणि फळ पण चंदेरी कलरचं दिसत आहे। म्हणून पोएट म्हणतो की सिल्वर म्हणजे चंदेरी कलरच्या झाडावर चंदेरी कलरचं जे फ्रूट आहे ते हा चंद्र डोकावून बघतोय। आता बघा, ह्या चंद्रासाठी इथं शी वापरला आहे, जसं आपण मराठीमध्ये आपण चंद्राला तो म्हणतो। ठीक आहे, तसंच इंग्लिशमध्ये आपण त्याला शी प्रोनाउन वापरला जातो। ठीक आहे। वन बाय वन द केसमेंट कॅच her beams beneath the silvery thatch, crouched in his kennel like a dog, with paws of silver sleeps the dog। ठीक आहे, म्हणजे वन बाय वन द केसमेंट कॅच, केसमेंट म्हणजे बिजागऱ्या असणारी खिडकी, म्हणजे एक एक करून केसमेंट कॅच म्हणजे बिजागरी असलेल्या खिडक्यांवरती चंदेरी प्रकाश पडत आहे। हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच, आणि सोबतच की ते थॅच म्हणजे गवताचं बनलेलं छत, त्या गवताच्या बनलेल्या छतावरती म्हणजेच काय की चंदेरी कलरचं छत झालेलं आहे, त्यावरती चंद्राचा प्रकाश पडत आहे। क्वाच इन हिज केनल लाईक अ लॉग, विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग। क्वाच म्हणजे पौडणे, इन हिज केनल कुत्र्यासाठी जे घर बनवलं असतं त्याला आपण केनल म्हणतो, म्हणजे लाईक अ लॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग म्हणजे कुत्रा जो आहे तो पौडला आहे त्याच्या केनलमध्ये म्हणजे त्याच्या घरामध्ये, विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप द डॉग, आणि तो कुत्रा झोपलेला आहे आणि त्याचे जे पंजे आहेत ते कसे आहेत तर चंदेरी कलरचे दिसत आहेत। फ्रॉम देअर शॅडो कोट द व्हाईट ब्रेस्ट पीप ऑफ डोव इन सिल्वर फिदर्ड स्लीप, अ हार्वेस्ट माऊस गोज स्कॅम्परिंग बाय विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आय। मिनिंग बघूया। फ्रॉम देअर शॅडोई कोट म्हणजे जो कबुतराचा जो अंगावरचे जे केस असतात किंवा पंख असतात त्यांना कोट म्हणतात, तर त्याचा कोट म्हणजे त्याच्या केसांची सावली जमिनीवर पडलेली आहे। द व्हाईट ब्रेस्ट पीप आणि त्याची छाती जो पुढे करून काय करतोय बघा, ऑफ डव इन सिल्वर फिदर स्लीप, तर कबूतर काय करते त्याची छाती ब्रेस्ट म्हणजे कबुतराची छाती पुढे करतोय, इन सिल्वर फिदर स्लीप, आणि त्याच्या चंदेरी कलरचं जे पंख आहे त्या पंखांसोबत तो झोपलेला आहे। हार्वेस्ट माऊस गोज स्कॅम्परिंग बाय, आता हार्वेस्ट माऊस स्कॅम्परिंग बाय म्हणजे शेतातील उंदीर कसा आहे तर स्कॅम्परिंग म्हणजे लबाड किंवा इकडे तिकडे चक्रा मारत आहे, पळत आहे इकडून तिकडे, विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आहे, त्याचे डोळे पण चंदेरी आहे आणि त्याचे क्लॉज म्हणजे पंजे पण चंदेरी आहेत। अँड मूवलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम, अँड मूवलेस फिश इन अ वॉटर ग्लीम म्हणजे मूवलेस म्हणजे ज्या स्थिर झालेल्या फिश म्हणजे मासे आहेत, मासे पाण्यामध्ये स्थिर झालेले आहेत एकदम, आणि वॉटर ग्लीम आणि वॉटर कसा आहे एकदम चमकत आहे चंद्राच्या प्रकाशामुळे, बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम, आणि जो चंदेरी कलरचा झरणा आहे त्या चंदेरी कलरच्या झरण्यामध्ये रीड म्हणजे गवताच्या ज्या काळ्या आहेत त्या चंदेरी काळ्या चमकत आहेत, कारण इथं म्हणजे पोएट इथं सांगतोय की बा चंद्राच्या प्रकाशामुळे सर्व काही चंदेरी होऊन गेलेलं आहे। अशा प्रकारे ही छान अशी पोएम ही इथं लिहिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।